परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे तुमच्याकडे ते सर्व आहे. 2 पेत्र 1:3 म्हणते, कारण त्याच्या दैवीय सामर्थ्याने ज्याने आपल्याला आपल्या गौरवासाठी व सद्गुणासाठी बोलवले आहे, त्याविषयीच्या ज्ञानाद्वारे जीवनासाठी व सुभुक्तीसाठी आवश्यक असलेले सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. पास्टर ख्रिस म्हणतात, तुमच्यामध्ये कार्य करणारे देवाचे नीतिमत्वामध्ये एक सामर्थ्य आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याच्या दैवीय उद्देशाशी व तरतुदीशी जुळून येते. तुमच्यासाठी चांगले करणे ही देवाच्या दृष्टीने एक नीतिमान गोष्ट आहे, कारण तोच त्याचा स्वभाव आहे. तुमच्याकडे प्रत्येक आवश्यक संसाधन पोहोचवणे हे त्याच्या नीतिमत्वाशी सुसंगत आहे. आणि त्याने तुम्हाला जे काही करण्यास बोलवले आहे, त्यासाठी तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही, त्याची तो खात्री करतो. एफिसकरास 1:3 म्हणते, की त्याने ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय ठिकाणी सर्व आत्मिक आशीर्वादांनी आपल्याला आशीर्वादित केले आहे. देवाकडून मिळालेले असा कोणताही आशीर्वाद नाही, जो तुमच्या जीवनात नाही. तुमच्याकडे ते सर्व आहे. तसेच आपण आपल्या सुरुवातीच्या वचनात जे वाचले, त्यावर पुन्हा एकदा मनन करा. त्याच्या दैवीय सामर्थ्याने तुम्हाला जीवनासाठी आणि सुभुक्तीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तेथील सुभक्ती हा शब्द तुमच्या सुभुक्तीच्या जीवनाचा देवाने तुम्हाला करण्यास बोलवलेल्या गोष्टींचा देवामधील तुमचा जीवनाचा संदर्भ देतो. तर क्षणभर विचार करा, देवाने तुम्हाला ज्या सुभुक्तीच्या जीवनासाठी बोलवले आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे. ते उपलब्ध आहे, ते तुमच्याकडे आधीच आहे. सैतान कदाचित या उलट सुचवेल, आणि पण तो खोटारडा आहे आणि त्याच्याकडे काही परिणाम होत नाही. त्याऐवजी घोषित करा, मी देवाच्या वचनावरील विश्वासात चालते. देवाने माझ्याकडे जे आहे असे म्हटले आहे, ते माझ्याकडे आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मी कशाची कमतरता स्वीकारत नाही. सर्व गोष्टी माझ्या आहेत. हीच तुमची मानसिकता असली पाहिजे. तुम्ही जे तुमच्या वर्तमान वास्तवात स्वीकारले पाहिजे. तुमच्या जीवनाच्या मार्गाशी सुसंगत असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येते. कारण तो तुमच्या दैवीय पुरवठ्याचा आणि विपुलतेच्या प्रकाशात चालत आहात. सर्व गोष्टी तुमच्या आहेत. 2 कोरिंथियो 9:8 म्हणते, देव सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुलतेने करू शकतो, त्यासाठी की तुम्ही नेहमी आणि सर्व परिस्थितीवर कोणतीही गरज असली तरी स्वयंपूर्ण असावे, कोणाचीही मदत किंवा आधार न लागण्या इतके तुमच्या जवळ असावे, आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी, दान धर्मासाठी तुम्हाला विपुलतेने पुरवठा केले जाईल, आणि ते केले